नमस्कार, आपण पाहतात लोकदौंडी न्यूज। नाशिकमध्ये डीजेच्या दणदणाटाने तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय। मोठ्या आवाजाने तोंडातून रक्तस्राव, मोठ्या आवाजाने तोंडातून रक्तस्राव, तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय। देशभरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी होत आहे। या निमित्ताने देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे। मात्र नाशिकमधून एका धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। नाशिकच्या फुलेनगर परिसरात डीजे चालू होता आणि हा डीजे चालू असताना या डीजेच्या आवाजामुळे, या डीजेच्या दणदणाटामुळे नितीन फकीरा रणशिंगे या तरुणाच्या नाकातोंडातून रक्तस्राव झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। रक्तस्राव सुरू झाल्यानंतर तातडीने नितीन रणशिंगे यास नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला। डीजेच्या दणदणाटाने तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। मात्र या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। दरम्यान मयताला इतर काही आजार असल्याची माहिती देखील समोर येत आहे। त्यामुळे तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण काय याबाबत संभ्रम होत आहे। देशभरामध्ये विशेषतः करून महाराष्ट्र राज्यात लग्न समारंभामध्ये, कार्यक्रमामध्ये, विविध जयंत्या, मिरवणुकांमध्ये या डीजेच्या दणदणाटामुळे अनेकांचे जीव गेलेले आहेत, अनेकांचे बळी गेलेले आहेत। पोलिसांपुढे, सरकारपुढे डीजे थांबवणं एक आव्हान बनलेलं आहे। सातत्याने हा प्रकार घडत असतानाच असाच प्रकार नाशिकच्या फुले परिसरात या डीजेच्या आवाजाने नितीन फकीरा रणशिंगे याचाही बळी घेतला की काय, असा एक आरोप करण्यात येत आहे। शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे। लोकदौंडी न्यूज विकास भाग आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवरील लोकदौंडी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।